नमस्कार. 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीकडे देशातील तब्बल 65 लाख पेन्शनर्स आणि 50 लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांचे डोळे लागले आहेत. यावेळी केवळ पगारच नाही, तर पेन्शनच्या रचनेत मोठे सांख्यिकीय बदल सुचवण्यात आले आहेत. या बदलांचा नक्की काय फायदा होणार, पाहूया या व्हिडिओमध्ये. सर्वात मोठा बदल मूळ पेन्शनमध्ये होणार आहे. सध्या 7व्या वेतन आयोगानुसार किमान मूळ पेन्शन 9,000 रुपये. मात्र 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.86 किंवा 3.0 करण्याची मागणी आहे. हा फिटमेंट फॅक्टर मंजूर झाल्यास किमान मूळ पेन्शन थेट 25,000 ते 26,000 रुपयांपर्यंत वाढू शकते. म्हणजेच पेन्शनमध्ये थेट 177% वाढ पाहायला मिळू शकते. दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे पेन्शनच्या टक्केवारीतील वाढ. सध्या कर्मचाऱ्यांना शेवटच्या मूळ पगाराच्या 50% पेन्शन मिळते. कर्मचारी संघटनांच्या प्रस्तावानुसार ही मर्यादा सरळ 67% करण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे. याशिवाय वाढत्या वयोमानानुसार पेन्शनमध्ये दर 5 वर्षांनी टप्प्याटप्प्यानं वाढ सुचवण्यात आली आहे. प्रस्तावानुसार वयाच्या 65व्या वर्षी मूळ पेन्शनमध्ये 70%, 75व्या वर्षी 80% आणि वयाची 90 वर्ष पूर्ण करणाऱ्या पेन्शनर्सना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या थेट 100% पेन्शन देण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच पेन्शन कम्युटेशनची वसुली 15 वर्षांवरून कमी करून 12 वर्ष करण्याची आणि निश्चित वैद्यकीय भत्ता दरमहा 1,000 रुपयांवरून थेट 3,000 रुपये करण्याची शिफारस आहे. या सर्व सांख्यिकीय शिफारसींवर सध्या सरकार विचार करते. 8व्या वेतन आयोगाच्या अशाच अचूक आणि अभ्यासपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.